नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत खमंग आणि कुरकुरीत असा फिश फ्राय. खूप सोप्या पद्धतीनं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी इथे मी अर्धा किलो सुरमई मासा घेतलेला आहे. तो बाजारातूनच कट करून घेतलेला आहे आणि 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून निथळून घेतलेला आहे. आता आपण त्याला मॅरिनेट करूया. त्यासाठी मी इथे निथळून घेतलेले माशाचे तुकडे घेतलेले आहेत आणि आता त्यामध्ये आपण 2 मोठे चमचे आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत. अर्धा चमचा हळद घालणार आहोत. 1 ते दीड चमचा मिरची पावडर टाकणार आहोत. 1 चमचा धने जिरे पावडर टाकणार आहोत आणि अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लिंबाचा रस घालणार आहोत आणि तेलही घालायचं आहे याच्यामध्ये आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे मिश्रण एका प्लेटमध्ये मिक्स करून हाताने दोन्ही साईडला माशांना व्यवस्थित असं लावून घेऊ शकता. इथे मी असंच लावलेलं आहे, पण ते व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मसाले व्यवस्थित असे माशांना लागतात आणि मासा आतून म्हणजे कमी मसाल्याचा लागत नाही. यासाठी व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे आपण अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करत ठेवायचं आहे फ्रीजमध्ये. अर्धा तास आपण ते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरनं व्यवस्थित असे मॅरिनेट होतात. आता आपला मासा मॅरिनेट झालेला आहे, तर आपण त्याला फ्राय करण्याची तयारी करूया. इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर वापरू शकता आणि याच्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये मिरची पावडर आणि मीठ टाकल्याने वरून कोटिंगही छान चवदार असं लागतं. आता मॅरिनेट झालेले माशाचे तुकडे घ्यायचे आणि व्यवस्थित असे कोट करून घ्यायचं. कोटिंग करताना जास्त जाड कोटिंग करायचं नाही, नाहीतर आपला मासा आतून कच्चा राहू शकतो. त्यासाठी इथे पातळच कोटिंग करायचं आणि तव्यामध्ये आपण थोडंसं तेल घ्यायचं. तेल गरम झालं की हे मासे सोडायचे आणि व्यवस्थितरित्या एका साईडनी लाल झाले की पलटून दुसऱ्या साईडनी लाल होईपर्यंत भाजायचे. मासे सतत हलवत नाही राहायचे. सतत हलवल्याने मासेचे तुकडे पडू शकतात आणि व्यवस्थित असं आपल्याला ते मासे फ्राय करून घ्यायचे आहेत. 5 ते 10 मिनटं लागतात मासे फ्राय व्हायला. जास्त वेळ लागत नाही. मासे पटकन शिजतात ते. अशा प्रकारे आपण सर्व आपले मासे व्यवस्थितरित्या फ्राय करून घेऊया. हे तुम्ही डीप फ्रायही करू शकता. बघतच असाल कलर खूप छान आलेला आहे. अशा सोनेरी कलरवरती तुम्ही फिश फ्राय हा आपला व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचा आहे. अशा रीतीने आपला तयार आहे फिश फ्राय. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे. हॉटेलसारखी चव लागते आणि हा मासा तुम्ही असाच खाऊ शकता किंवा तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता, चटणीसोबतही खाऊ शकता. आणि कोळंबीचा रस्सा केला होता त्या दिवशी मी. कोळंबीचा रस्सा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे, तो नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून सर्वांचे आभार.